नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, मृत्यूपूर्वी हातावर लिहिला भयावह खुलासा। सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना गुरुवार दिनांक ऑक्टोबर 23 रोजी रात्री उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला डॉक्टर काही महिन्यांपासून आरोग्य विभागाशी निगडीत वादात अडकल्या होत्या। या प्रकरणात त्यांचा एका पोलीस अधिकाऱ्याशी वाद झाल्याचे सांगितले जात असून त्या संदर्भात त्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती। या सततच्या तणावामुळे डॉक्टर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्या होत्या। अखेर या तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले। अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठांकडे अन्याय होत असल्याची लेखी तक्रार दिली होती। त्या तक्रारीत त्यांनी माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन असा स्पष्ट उल्लेख केला होता। मात्र या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। दरम्यान या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे। मृत्यूपूर्वी डॉक्टरांनी आपल्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे उघड झाले आहे। त्यांनी लिहिले आहे की माझ्या मरण्याचं कारण PSI गोपाल आहे। त्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला। तसेच प्रशांत बनकर यांनी मला 4 महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला। या प्रकरणामुळे साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण आरोग्य विभागात मोठी खळबळ माजली आहे। फलटण पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।